मॅक्स आहे आणि तिथे सेम मॅक्स सारखंच मांजर आहे. सेम मॅक्स सेम. आता फेस ऑफ झाला जस्ट नाव. काय करायचं आता मॅक्स? तो गावाचा मॅक्स आहे. सो गाईज लेटली ना मला कुकिंगमध्ये थोडा इंटरेस्ट यायला लागला आहे. अँड रिसेंटली आय हॅव स्टार्टेड स्पेंडिंग मोर टाईम इन द किचन. अँड सरप्रायझिंगली मला मजासुद्धा येते आहे. आणि याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी ठरवलं की वांग्याची भाजी हा जो सगळ्यात गावाकडचा मस्तवाला पदार्थ असतो तो मी बनवणार. मी ठेवलेला आहे. दिस इज द सेटअप. मग काय होते नव्हते तेवढे जेवढे पण मला किचनचं नॉलेज आहे तेवढं सगळं एकत्रित करून मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी. पण मंडळी, लेट मी टेल यू वन थिंग. मी आत्ता जस्ट लर्निंग फेजमध्ये आहे. बट स्लोली मला आता किचनच्या स्टफमध्ये इंटरेस्ट यायला लागला आहे आणि या गोष्टीला मी खूप 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 इंटरेस्टने बघते आहे. पण हे सगळं जर तुम्ही बाजूला ठेवलं आणि माझा फेस पाहिलात तर तुम्हाला असं फील होईल की भाई साहाब, अख्खं पूर्ण किचनचं नॉलेज तर हिलाच आहे. म्हणजे कॉन्फिडन्स बघा, असं वाटतं ना की एखादी सुगरण काम करते. वाव. मी एवढं छान वांगं बनवलं आहे तरी पण मम्मी इथं आली आहे माझं वांगं रेस्क्यू करायला. थोडंसं पाणी घालायचं घरी. बघ तुझ्याने. आज गावात गव्हाची खीर बनवतात आणि काल सुंटवडा आणि पोळ्या होत्या. तर आज ही खीर आहे. मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कशी आहे. पूर्ण गावासाठी बनवली ॲक्च्युली. तुम्हाला काय आहे? खीर आहे गव्हाची. चुप ना मम्मी. ही गव्हाची खीर बनलेली आहे. माझे जे काका आहेत मोठेवाले ते घेऊन आले. तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. खूप छान आहे हे ॲक्च्युली. हां खरंच ॲक्च्युली पूर्ण गावासाठी बनते. तर मी तिकडे गेले नाही तर तुम्हाला मी ते पण दाखवलं असतं की कशी बनली आहे. मी बघ खड्यांमध्ये बसली आहे. तर आज आमच्या इथे बोर घेण्यासाठी ही मशीन आलेली आहे. आजचा दिवस खरंच खूप खास आहे कारण की तुम्ही घर बघू शकता खूप जुनं आहे. तर आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन वर्क करायचं आणि त्यासाठी पाणी हवं. आणि ह्या गावामध्ये पाण्याचा जरा इश्यू आहे. म्हणजे नाक के बराबर पाणी आहे. तर तिथे जो नारळ दिसतोय तो पायाच्या बाजूला त्यांच्या, तिथे आपला बोरचा एक्झॅक्टली पॉईंट आला आहे आणि तिथे आपण आता बोर बनवणार आहोत. ही खुशी आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आली आहे. दिखाव दिखाव दाखव दाखव दाखव. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे कारण घरासाठी जी गोष्ट मेन लागणार आहे जे की बोरवेल आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे.
वर्कर्स पण खूप जोशमध्ये काम करत आहेत आणि मंडळी हॉनेस्टली सांगते की गावात पाण्याची जी किंमत आहे ना ती फक्त आणि फक्त गावात राहणाऱ्या लोकांनाच समजू शकते. आणि मंडळी टुडेज इव्हिनिंग प्लॅन इज लिटल बिट एक्सायटिंग, कारण आज गावामध्ये असतं भजन कीर्तन आणि सेकंडली आज गावामध्ये कुस्ती असते. भक्ती, ताल मृदुंगाचा आवाज, पीपल एन्जॉईंग टुगेदर, डान्सिंग टुगेदर. म्हणजे विलेज ॲटमॉस्फिअर इन द जत्रा, इन द कीर्तन इज जस्ट अ वाईब गाय, जस्ट अ वाईब्स. मीन्स लुक ॲट दिस. आणि याच्यानंतर मेन अट्रॅक्शन म्हणजे कुस्ती. गावातली कुस्ती म्हटलं ना म्हणजे फुल एनर्जी, फुल एक्साइटमेंट. म्हणजे पूर्ण गाव येऊन कुस्ती बघतं मंडळी, पूर्ण गाव. अँड दिस वाईब इज कम्प्लिटली अनमॅच्ड. भैरवनाथ शेंडगे नाव आहे त्याचा, बेनापूरचा कब्जा घेतलेला आहे आणि किस्सा मारण्याचा त्याचा प्रयत्न, एक स्वारी भरण्याचा प्रयत्न तिथून निघाला, फिरायला लागला. जबरदस्त कुस्ती आहे, 2 कुस्त्याकडे चालू आहे, 2 पंच आहे. आणि आता गावातल्या पंचांनी विश्रांती घ्या, विनंती आपणाला. गावातल्या पंचांनी विश्रांती घ्या. पंच म्हणून नियुक्त झालेले आहेत चंद्रकांत गोडसे. आपण आखाड्याजवळ यायचं आहे. इकडे कब्जा घेतलेला आहे शंभूनं, खालून निघण्याचा प्रयत्न एकचा, आणि इकडे कब्जा घेतला तो इंद्रजीत. आणि तिथंच फसलेला एकचा प्रयत्न. शंभूनं पकड मजबूत केलेली आहे, पुढची कारवाई पाहिजे. शंभू डाव प्रतिडाव, डावाची उकळ, भात्यातला बाण काढायचा आणि धनुष्यावर. अँड द डे डझंट एंड हिअर. दीदीला रिसेंटली हे क्यूट लिटल छोटंसं बेबी झालेलं आहे. सो वी वेंट देअर टू मीट दॅट क्यूट लिटल बेबी. अँड सिन्स आमचं आता नुकतंच लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे दीदी अँड फॅमिलीने आम्हाला गिफ्ट दिले. सो दिस वॉज माय एंटायर डे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय.